मॉर्निंग भावानो, आज सकाळी 8 वाजता उठून आपण निघालो आपल्या हॉटेलमध्ये, कारण की आमचं 2-3 कामगार सुट्टीवर होतं. मग काय बघता 5-10 मिनिटात पोचलो आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. मम्मी म्हणली जरा साफसफाई करून घे. मग काय झाडू बिडू मारला, झाडांनी पाणी बिगी घातलं आणि आपलं पाणी भरून ठेवलं, कारण की मंगळवारची लाईट जाते त्यामुळे पाणी जातं आहे आमच्या इथं. मग सगळं धुवून बिवून घेतलं. तर मम्मी म्हणली अंड्याचा ट्रे घेऊन ये. मग काय काढली गाडी, अंड्याचा ट्रे घेतला आणि गेलो त्या काकांपाशी गेलो. म्हणजे जरा व्हिडिओ दाखवतो आम्ही कसं दिसतोय. मग काय मम्मी म्हणली येताना कोथिंबीर आणि लिंबू पण घेऊन ये. मग लिंबू आणि कोथिंबीर घेतली आणि आलो आम्ही आमच्या मेसमध्ये आलो. तर मम्मीने डबं भरून ठेवलेलं, म्हणले डबं कमी आहेत देऊन येता. मग काय गाडी काढल्यानं आलो डबं द्यायला, जेवढं होतं तेवढं सगळं डबं दिलं. तर जाताना लय गरम लागून गेलो भरकायदेवी आईस्क्रीम गेलो. इथलं भावनो आईस्क्रीम टॉप क्लास लागते. मी घेतलं चॉकलेट थिक शेक, 70 रुपयाला भेटतं फक्त भावनो, एक नंबर लागतंय, तुम्ही ट्राय करा. मग मी काय खाल्लं ना, आलो मेसमध्ये मोकळं डबं घेऊन. तर मम्मी म्हणली एका काकाचा डबा राहिला आहे तो देऊन ये जा. मग काय गाडी काढल्यानं निघालो वरती डोंगरा साईडला, कारण की तिथं फॉरेस्ट विभागाला डबा द्यायचा त्यांचा. हे आपलं फॉरेस्ट विभाग आहे बघा. इथं आलो, एकापेक्षा एक ब्रँडेड गाड्या वाहून थांबले होता. मग आतमध्ये गेलो, स्वागत कशी. तर इथं असलं बॅनर लावलं की असं वाटतं आमच्याकडे खरोखरच हे प्राणी बघतात. बाहेरून बघतो तर नकली वाघ लागलेला होता. ह्या वाघाला बघलं तर लयच भीती वाटायला, म्हणून म्हणलं जाऊया इथून. मग काय गाडी काढल्यानं निघालो आपल्या हॉटेलच्या रस्त्याला. मग जात होतो तर म्हणलं भावाने सांगूया. भावानं व्हिडिओ कसा झालाय, व्हिडिओ खतरनाक झालाय. व्हिडिओचं शॉर्ट घेताना भावानं खूप मेहनत लागते. तर भावानं तुमच्याकडून 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब तर नक्की झाला पाहिजे. एवढ्या मेहनतीसाठी भावानं 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.